मंजिरी एक मिनिट, तुझा प्रॉब्लेम काय आहे? आजकाल तू मला समजून घेत नाहीस ना, हाच प्रॉब्लेम आहे माझा. मी तुला सांगितलं होतं ना सत्यजितला फोन करायचा नाही म्हणून. तरी स्वतःचं डोकं चालवून गौरांगला फोन करायला का सांगितलंस? हे बघ प्रिया, त्यांच्या गैरहजेरीत इथे जे काही घडतं त्या सगळ्या गोष्टी त्यांना कळायला हव्यात. पुन्हा असं नको व्हायला की सगळ्या गोष्टी हाताबाहेर गेल्या. एवढीशी साधीशी गोष्ट आहे जी मला कळते. तुझ्या खूप साऱ्या गोष्टी जर या आधी सत्यजितला सांगितल्या असत्यास ना तर आज ही वेळच आली नसती. हे कळतंय का तुला? म्हणूनच ती चूक मला पुन्हा नाही करायची. मंजिरी ऐक, माझं मावशीशी बोलणं झालंय. ते दोघं उद्या सकाळीच इथे पोहोचतायत. तो आल्यावर प्रत्यक्ष बोलून घेऊ त्याच्याशी. बघ, आता प्रश्न फक्त एका रात्रीचा आहे. आता ही एक रात्र त्याला सुखात जगू द्यायची की नाही ते तू ठरव. दादा, कशी झाली मीटिंग? फर्स्ट क्लास. शिवराज बाकीच्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करतोय. येईल 2 दिवसांनी सगळं पूर्ण करून. झालं बोलणं त्याच्याशी? हो. नाही, हो म्हणजे लग्नाविषयी नाही बोलणं झालं. काय झालं, अख्खा दिवस ती रूममध्येच होती ना तिच्या. मग मला असं वाटलं की ती टेन्शनमध्ये असेल म्हणून नाही बोलले मी. ठीक आहे, बसू दे तिला त्याच्याच रूम मध्ये. बघूया किती दिवस शांत बसते ते. अजिबात शांत बसले नव्हते मी हे घर सोडून पळून गेले होते. मधुरा, उगाच तुम्हाला राग येऊ नये म्हणून काकूंना खोटच सांगितलं की मी घरात होते म्हणून. मधुरा तू आज जापो. मला बोलायचंय त्यांच्याशी. तुम्हाला तुमच्या आडमुठेपणाला कंटाळून मी हे घर सोडण्याचा डिसिजन घेतला होता आणि हे घर सोडलंही होतं. अंकिता काय आहे? तिला कशाला बोलताय? यात तिची काहीच चूक नाहीये. मी उभी आहे ना इथे, माझ्याशी बोला. तुझ्याशी अजिबात बोलायची इच्छा नाही माझी. नका बोलू, पण तुम्हाला ऐकून घ्यावंच लागेल. मी हे घर सोडून कोल्हापूरला गेले होते. विहंगाशी लग्न करायला. एवढं रागवण्याची काहीच गरज नाहीये. मी लग्न करायला गेले होते, लग्न करून नाही आले. काय झालं, फसवलं ना त्या विहंग बसले ना तुला? नाही, तुमचा अपमान करण्याची खूप मोठी संधी होती त्याच्याकडे. इनफॅक्ट मी तर त्याच्या मागेही लागले होते की माझ्याशी लग्न कर, पण त्याने तसं नाही केलं. त्याने मला सुखरूप घरी पाठवलं. त्याने मला पटवून दिलं की मी कशी चुकीची आहे आणि मी कसं तुमचं म्हणणं ऐकलं पाहिजे.
तो स्वतः येऊन तुम्हाला कन्व्हिन्स करेल आणि त्यानंतरच तो माझ्याशी लग्न करेल हे त्याने मला पटवून दिलं. फक्त त्याच्या आणि ताईच्या सांगण्यावरनं मी इथे आले आहे. आता तुम्हाला पटलं असेल की ज्या मुलाला तुम्ही नाकारलत, ज्याला तुम्ही उथळ म्हणालात, फालतू म्हणालात, त्याने जर एकदा मनात आणलं असतं तर तुमच्या घराण्याची अब्रू वाचवली आहे त्याने आज. स्वतःच्या जीवाच्या भीतीमुळे त्याने असं केलंय. कसं ना बाबा, तुम्ही कुठूनही कसंही फक्त तुमच्या सोयीने अर्थ लावता ना. मधुरा, हा तुमचा माझ्यावरचा राग नाही, हा स्वतःवरचा राग आहे. कळतंय मला. आपण कसे चुकत गेलो याची जाणीव झाल्याचा तो राग. तुम्हाला पटलंय बाबा की विहंग बरोबर होता, पण ते मान्य करण्याचा मोठेपणा नाहीये तुमच्यात. हे चुकतंय तुमचं. ताईच्या बाबतीतही तुम्ही हीच चूक केली आणि आता मधुरा, गौरंग, हे गौरंग, ए गौरंग उठ पटकन, चल. गौरंग उठ रे. काय झालं? एवढं दचकण्यासारखं काही नाही झालंय. मला बोलायचंय तुझ्याशी सर. झोपू दे ना. अगं दुपारपासून झोपलो नाहीये मी. हा बंगला दादांनी स्वतःच्या कमाईनी बांधलाय. मग इकडे आणखीन कोण कमवतं का? तेही बरोबरच. मी जर दादांच्या जागी असते ना तर अशा न कमावणाऱ्या माणसांना लाथ मारून बाहेर काढलं असतं. तो दादा आहे आणि तू नेत्रा. हा फरक आहे. अरे वा, कधी कधी बरोबरही बोलतोस की तू. काय आहे, मी नेहमी बरोबरच बोलतो. तू कधी कधीच ऐकतेस माझं. झोपेतनं उठल्यावर जास्ती चालायला लागलंय का डोकं तुझं? नेत्रा, ते जाऊ दे. मला सांग, दादांनी हे घर, हा बिझनेस सगळा एकट्याने उभा केलाय? त्याच्या आधी तुमच्या घराण्याचं, मुधोळकर घराण्याचं वडिलोपार्जित असं काहीच नव्हतं? काहीच प्रॉपर्टी नव्हती? नव्हती कशी? असा भल्ला मोठा वाडा होता. मग तो कुठे? मी जन्माला यायच्या आधीच भुईसपाट झाला. काय रे तुझं नशीब. हा, आणि त्याच जागेवर दादानी हा आलिशान बंगला बांधला. अच्छा, म्हणजे इथे ह्या बंगल्याच्या जागी तो वाडा होता? आधी वाडा, मग मातीचा ढिगारा आणि आता हा आलिशान बंगला. म्हणजे ही जागा, ही तुमची वडिलोपार्जित जमीन आहे? मग ही एवढी मोठी जमीन. पण म्हणजे दादा जे काही म्हणतात की त्यांनी हे घर उभं केलं, पण जर ही जमीनच वडिलोपार्जित असेल तर या घरावर तुझाही तेवढाच हक्क आहे. हो, पण त्याचं काय? आणि हे सगळं हे आत्ता माझी झोप पडून? तुला काही वेड लागले का ग? हो, वेडच लागलंय मला. पण एक गोष्ट लक्षात ठेव गौरंग,
वेळ आली ना की हे वेडच आपल्या कामी येणार आहे. तू झोप, आराम कर. थँक्स फॉर द इन्फॉर्मेशन. झोप. भाऊजी, हे घ्या प्रसाद. भाऊजी, काय झालंय? नाही, तुम्ही निराश दिसताय म्हणून विचारलं. वहिनी, सगळे मार्ग बंद झाल्यासारखे वाटत आहेत. मी आता भविष्यात काय वाढवून ठेवलंय याचाच विचार चालू आहे. कसं आहे की अशा वेळी एखादा आशेचा किरण तरी दिसतो, पण ते नाही. नशिबाने कसं आहे, कोंडीत पकडलंय. भाऊजी, काय झालंय? मधुराचा फोन आला होता का? म्हणजे तसा तर काही प्रॉब्लेम नाही ना? नाही, त्याचं तुम्ही टेन्शन घेऊ नका. तो प्रॉब्लेम मी सॉल्व्ह करेन. मग काय झालंय? म्हणजे खरं तर तुम्हाला सांगावं का नाही हा मला प्रश्न पडलाय, पण सत्यजित आता घरी नाहीये तर तुम्हाला सांगतो मी. काय झालं? काल जे काही घडलं त्यामुळे आपली आणि आपल्या कंपनीची जी काही बदनामी झाली आहे, त्यामुळे जे कर्जदार सत्यजितच्या एका शब्दावर हवं तेवढं कर्ज द्यायला तयार असायचे, तेच कर्जदार आज एकही शब्द ऐकून न घेता पैसे परत कधी मिळतील याचा तगादा लावतायत. त्यांचं कर्ज आहे आपल्याकडे तर ते फेडायला हवंच ना? नाही वहिनी, मुद्दा तो नाहीये. मुद्दा असा आहे की आपण जे काही कर्ज घेतलंय ते ज्या वेळेत आपण परत करायला हवंय तो वेळ आपल्याला पुरेसा नाहीये. किती किती पैसे आहेत? काही कोटी. आणि मुदत किती आहे? 1 आठवडा. एक आठवडा? आता काय करणार आपण भाऊजी? काही नाही, पैसे परत करणं हाच एकमेव उपाय आहे. पण एवढ्या कमी वेळात आपण एवढे पैसे उभे करायचे? तेच तर टेन्शन आहे ना. आणि समजा आपण एवढे पैसे नाही उभे करू शकलो तर? आहे त्या परिस्थितीपेक्षा आणखीन वाईट परिस्थिती निर्माण होईल. आता काय होईल भाऊजी? या राहत्या घरावर टाच येऊ शकेल, कारण हे घर आणि काही प्रॉपर्टी तारण ठेवून कर्ज घेतलं होतं. आणि आता हे कर्ज जर परत नाही केलं तर हे सगळं गमवावं लागेल. काय? हे घर नाही, हे घर सोडावं लागणार म्हणजे? असं कसं सोडावं लागणार? अजिबात नाही. हे बघ,
यात काही लिगल गोष्टी आहेत, त्यामुळे कसलं लिगल आणि कसलं काय? मुळात हे घर तारण ठेवताना दादानी आम्हाला विचारलं होतं का? सत्यजित बिझनेस मधला प्रत्येक डिसिजन स्वतः घेतो आणि त्याचा आजपर्यंतचा प्रत्येक डिसिजन हा योग्य होता. फक्त यावेळी जरा? अरे इथे डोक्यावरचं छत जायची वेळ आली आणि तू म्हणतो जरा? अरे निघेल, काहीतरी मार्ग निघेल ना. मार्ग निघो अथवा न निघो, हे घर सोडणं शक्य नाही. भाऊजी, अहो असं का करताय तुम्ही? आता आहे त्या परिस्थितीतून बाहेर कसं निघायचं याचा विचार करायला हवा ना आपण. ही परिस्थिती माझ्यामुळे आली? हं? नाही ना. अहो मला तर आत्ता कळतं हे सगळं. मग ह्या परिस्थितीतून बाहेर पडायची जबाबदारी माझ्यावर कशी? हो, हे बघा, जर घर सोडायची वेळ आलीच ना तर हो, आता आपण काय करणार, कुठे जाणार? दादाच्या या एका डिसिजनमुळे रस्त्यावर यायची वेळ आली आपली. एक मिनिट वहिनी, मी आहे ना. अहो काही करायचं ठरवलं ना तर एक दिवस सुद्धा पुरेसा असतो. आपल्याकडे तर एक आठवडा आहे. या परिस्थितीमध्ये आकाश आणि पाताळ एक करावं लागलं ना तरी चालेल. आज मी आणि सत्यजित बिझनेसमध्ये एकत्र नसलो तरी सुद्धा हा डिसिजन घेताना मी त्याच्या सोबत होतो आणि त्या डिसिजनमुळे आज जी काही परिस्थिती आहे त्या परिस्थितीत सत्यजितच्या सोबत राहणं ही माझी नैतिक जबाबदारी आहे. वहिनी, आणि वेळ पडली ना तर मी एक वेळ माझं घर विकेन, पण या घरावर कुठलंही संकट येऊ देणार नाही. तेव्हा काळजी करू नका. वहिनी, मला दादाचं हे वागणं अजिबात आवडलेलं नाहीये. घराच्या बाबतीत जे डिसिजन घेतलं त्यासाठी घरातल्या लोकांशी बोलायला नको होतं का? सांगा ना. एक मिनिट भाऊजी, मला मान्य आहे की यांचं डिसिजन चुकलं असेल, पण तो डिसिजन स्वतःच्या हिंमतीवर पेलून न्यायची ताकद आहे त्यांच्यात आणि मला पूर्ण विश्वास आहे त्यांच्यावर. ते परत आले ना की नक्कीच काहीतरी निर्णय घेतील. उलट मला तर वाटतं त्यांनी आधीच विचारही करून ठेवला असेल. नेहमी हेच होतं. दादा जे वागतो ते बरोबर, दादा जे बोलतो ते बरोबर. आता त्याच्याच वागण्याची फळं आपल्याला भोगावी लागणार आहेत. मंजिरी, 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 काय ग अशी पुतळ्यासारखी काय उभी आहेस? चल, सत्यजित यायची वेळ झाली. प्रिया, प्रिया, खूप खूप मोठा प्रॉब्लेम झालाय ग. आता विहंग भाऊजी आले होते आणि ते म्हणाले की मला कळत नाहीये ग की हे सगळं यांच्या कानावर घालायला पाहिजे.
हां नाही मंजिरी, आत्ता नको सांगायला. म्हणजे योग्य वेळ आली की सत्यजितला सांगायला हवं. हो पण पण आता किती वेळ आपण योग्य वेळेची वाट बघत राहणार? प्रिया, इकडे बोलत काय बसलीस? अगं बाहेर सत्यजित आणि वहिनी आली. हिच्या संग बोलून आणखीन कशाला अपशकुनाला अवतान देतीस? चल, हिचं नेहमीच आहे. चल. थांब. दे इकडे. प्रिया, घे. तू औक्षण कर. घे.